नमस्कार मंडळी, आज आपण पेप फोर्ट म्हणजेच विकटगडला ट्रेकसाठी जाणार आहोत. इझी ते मीडियम प्रकारातला हा ट्रेक पावसाळा आणि हिवाळा अशा दोन्ही दिवसांमध्ये एन्जॉय करता येतो. मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. हा ट्रेक माथेरानच्या डोंगर रांगांमध्ये आहे. ट्रेक करताना प्रॉपर शूज असावेत आणि किमान 2 ते 3 लिटर पाणी सोबत असावे. व्हिडिओ पाहणाऱ्या ट्रेकर मंडळींनी सुद्धा आपले अनुभव आणि सूचना कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तर आम्ही सकाळी लवकरची कर्जत ट्रेन पकडून निरळला पोहोचलो. निरळला मस्त गरम गरम वडापाव आणि चहा प्यायलो. स्टेशनजवळच माथेरानला जाण्यासाठी शेअर टॅक्सी मिळते. ही टॅक्सी दस्तुरी पॉइंटला सोडते. इथून पुढे तिकीट काढून माथेरानला जाता येते. तिथे असलेल्या पे अँड पार्क मधून आपण जाणार आहोत. ही वाट थोडी सोपी आहे. मिनी ट्रेनच्या ट्रॅक मधून चालत राहायचं. पुढे काही मिनिटं चालल्यावर आपल्याला असा हा सुंदर देखावा पाहायला मिळतो. ही सुंदर अशी गणपतीची मूर्ती कड्यावरचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. असे म्हणतात निरळ माथेरानच्या मिनी ट्रेनचे मोटरमन राजाराम खडे यांना 1998 पासून दररोज पेप किल्ल्याजवळ एका मोठ्या कड्याजवळ गणपतीचा आकार भासू लागला. एकदा ट्रेन चालवताना इंजिनमध्ये उंदीर घुसला आणि बाहेर पडला. याला त्यांनी गणपतीचा दैवी संकेत मानला आणि कड्यावर गणपती साकारण्याचे ठरवले. तो ड्रोनची बॅग बघून तो मागे आला. स्थानिक लोकांच्या मदतीने लोखंडी साधनांनी मुख तयार करून तब्बल 14 वर्षात 2018 मध्ये 52 फूट उंच निसर्ग राजा गणपती पूर्ण झाला. खालच्या बाजूला छोटे मंदिर आणि उंदिराची मूर्ती बनवली. माथेरानला येणारे पर्यटक आणि ट्रेकर्स इथे दर्शन घेण्यासाठी थांबतात. या इथे हा बोर्ड आहे. डावीकडे गणपतीचे दर्शन घ्यायचे आणि मग उजवीकडून ट्रेकच्या दिशेने जायचे. ही शिडी उतरून गेल्यावर वाट थोडी स्लिपरी आहे. इथे थोडे सावकाश पाऊल टाका. पुढे आपल्याला ही दरी पार करायची आहे.
या दरीतला वारा मन सुखावून जातोय. आता इथून चढ चालू होतो. ही दुसरी शिडी. इथे थोडं सांभाळून. वरती आल्यावर थोडी विश्रांती घेतली आणि इतक्या उंचावर जंगलात शांत ठिकाणी स्वामी समर्थांचा एक मठ इथे दिसला. मठाजवळ पाया पडलो, थोडी विश्रांती घेतली आणि मग पुढे निघालो. वर चढल्यावर आपण दत्त मंदिराकडे जातो. हा जो डोंगर दिसतोय, ह्या डोंगरावरून दस्तुरीच्या पार्किंगमधून आपण असं इथून चालत आलो. या इथे कड्यावरचा गणपती बघितला आणि पुढे इथून आपण ट्रेक करत आलो आणि दरी पार करून आपण इथून आलो. पुढे इथे दत्त मंदिर आहे. इथला गारगार वारा सगळा शीण विसरायला लावतो. या इथून दुसरा आधुनिक रस्ता आहे. या वाटेवर पाण्याची टाकी आहे. मंडळी, आपण दिलेल्या प्लास्टिक बॉटल्स आणि टाकाऊ वस्तू कटाक्षाने पुन्हा परत घेऊन जा आणि आपला निसर्ग स्वच्छ ठेवा. इथे दत्त मंदिरात थोडी विश्रांती घेऊन आम्ही त्याच वाटेने पुन्हा परतीच्या वाटेवर निघालो. आपली शारीरिक क्षमता तपासण्याचा आणि वाढवण्याचा ट्रेक हा एक उत्तम मार्ग आहे. म्हणजे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन ठिकाणी नवीन माहिती सोबत.